ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तरी झडझडून वहिला निघ ये भक्तीचे वाटेचा लाग जेणे पावशी अव्यंग निजदाम माझे. म्हणाले या संसार रूपी राडगाड्यातून झटकन पटकन बाजूला निघ आणि भक्तीच्या त्या मार्गावरती चाल. तुम्ही म्हणताल महाराज संसाराला आताच्या लोकांची सुरुवात झाली, तुम्ही म्हणता बाई बाजूला निघ. बाजूला निघ म्हणजे काय हे नेमकं लक्षात घ्या बरं. संसार सोडणं म्हणजे कृतीनं संसार सोडणं नव्हे. संसार सोडणं म्हणजे संसारिक वृत्ती सोडणं, संसाराविषयीची आसक्ती सोडणं, संसाराकडून अपेक्षा सोडणं म्हणजे संसार सोडणं. आणि सोडा म्हणला तरी काय तुम्ही सोडणार आहे? सांगणाऱ्याने नाही सोडणार, ऐकणारे सोडतील कशी? नाही उगाच म्हणायचं संसार असा आहे, संसार तसा आहे, संसार आंबट आहे, संसार ताक आहे. ताक आहे म्हणून टाकलं का कुणी? नाही, ताक आंबट असतं म्हणून बादलीभर ताक तुम्ही रस्त्यावर ओतलेलं बघितलं कुणी? संसार ताक आहे म्हणून कुणी टाकून दिला नाही आणि टाकून द्यायचं पण नसतं. ते आंबट आहे म्हणून सोडायचं नसतं. काय हो, ताक आंबट आहे म्हणून काय केलं, एक ग्लासभर ताक घेतलं, त्यात थोडं काळं नमक टाकलं, त्यात थोडा मसाला टाकला, त्यात थोडी खडीसाखर टाकली आणि मिक्सर मध्ये फिरवून घेतलं आणि त्याचा गोड मठ्ठा तयार झाला. मला मान्य आहे तुमचा माझा संसार ताक आहे, तुमचा माझा संसार आंबट आहे, पण आंबट आहे म्हणून कुणी सोडायचा नाही. उलट काय करायचं, त्याच्यामध्ये सत्संग रूपी मसाला टाकायचा, त्यामध्ये सेवा रूपी खडी साखर टाकायची आणि सिमरन रूपी काळं नमक टाकायचं आणि साधू संतांच्या मेळ्यात बसून घुसळायचं. तुम्हाला सांगतो तुमचा माझा संसार जरी आंबट असला तरी मठ्ठ्यापेक्षा गोड झाल्याशिवाय राहणार नाही. आंबट आहे म्हणून सोडायचं नाही, आंबट आहे म्हणून टाकून द्यायचं नाही. हा, फक्त पलीकडे कसं जाता येईल याचं धोरण टाकायचं. आणि अजून एक गोष्ट या निमित्तानं लक्षात घ्या मित्रांनो, संसार करणं म्हणजे पुरुषार्थ नव्हे. तुमच्या लक्षात येत आहे, संसार करणं म्हणजे पुरुषार्थ नव्हे. संसारातून वेळ काढून परमार्थ करणे आणि संसारातून तरुण जाणं म्हणजे पुरुषार्थ. हा, संसार नका सांगू ते गाड्या घेतल्या बंगले बांधल्या, हा तो म्हणजे पुरुषार्थ नव्हे. इथून वेळ काढून परमार्थ करता येईल का? नेमकं काय करावं लागतं परमार्थामध्ये, संसारामध्ये हे माणसाला कळलं पाहिजे. नेमकं काय करायचं आणि हे सांगायला लागले संत महात्मे. काही नाही, फक्त हरिनामाची कास धरा, तरशील वेळा कसा हरिनामावी इथे. हरिनामाची ज्याला सांगड घालता आली तो माणूस तरुण गेला आणि नेमकं संसारात काय करायचं हे त्याला कळलं. बाकी माणसं मग गोंधळात पडली, मग घर बांधली सुखासाठी, मग गाड्या घेतल्या सुखासाठी, मग जमिनी डेव्हलप केल्या सुखासाठी, मग ट्रॅक्टर घेतला सुखासाठी, मग बिशा लावल्या, मग बचत गटाचे हप्ते भरले, मग सोनं घेतलं, सगळं केलं सुखासाठी मिळालं. म्हणजे काय झालं, नेमकं काय करायचं हे कळलं नाही. ज्याला नेमकं काय करायचं हे कळलं ना त्याचा संसार सुखाचा झाला. आमच्या कंपनीत काय झालं, एकदा एक डीजे बंद पडला. डीजे माहितीये का तुम्हाला? डीजे म्हणजे एक प्रकारचा इन्व्हर्टर. जसं घरामध्ये इन्व्हर्टर असतो आणि तो 2 खोल्यांना 3 खोल्यांना लाईट पुरवतो, तसा कंपनीमध्ये एक डीजे असतो, असा मोठा असतो 2 खोल्यां एवढा. आणि तो डीजे सकाळी 9:30 वाजता बंद पडला आणि कंपनीतली मेंटेनन्सची माणसं आली, त्यांनी तो चेक केला 12 वाजेपर्यंत. त्यांच्या काही नीट लक्षात येईना नेमकं काय झालंय ते. आणि मग 12:30 वाजता मग मेन साहेब आले, त्यांनी बघितलं अर्धा तास काही कळना कोणाला डीजे का बंद पडलाय, लाईट चालू होत नव्हती, सगळी कामं थांबली होती. आणि मग 1 वाजता हेड ऑफिसला फोन केला पुण्याला की म्हणे डीजे बंद पडला, एक ऑपरेटर पाठवून द्या. आता कळलं कंपनी बंद आहे, 400-500 माणसं बसून राहिलेत म्हणल्यावर आता मालकाला दम निघतोय. मालकाला लगेच गाडी केली, तो ऑपरेटर बसवला आणि मालक ऑपरेटरला घेऊन कंपनीत 3, 3:30, 4 वाजता आले. आता सगळी माणसं त्या डीजेच्या भोवती, त्या इन्व्हर्टरच्या भोवती गोळा झाली होती. एवढं मोठं मशीन आणि सगळी माणसं गोळा झाली. नेमकं काय करावं लागतं हा आपला विषय बरं. आणि सगळी माणसं 400-500 माणसं त्या डीजेच्या भोवती गोळा झाली आणि मग तो माणूस आला, असा पाठीमागा हात बांधले, त्याला आल्या विचारलं साहेब चहा पाणी काय? म्हणले काही नको. तो बंद पडलेला डीजे दाखवा. तर त्याला डीजे कडे लोक घेऊन गेली. डीजे बंद पडलेला 2 खोल्याने एवढा डीजे, 1000 बटणं त्याला, आणि इकडे तिकडे सगळ्या वायरी. कुणाला काही आपल्यासारख्या सामान्य माणसाला तर काही कळत नव्हतं. मी पण उभा राहिलेलो तिथं. तर तो माणूस आला हात बांधून त्या डीजेच्या भोवती, त्यानं 2 चक्रा मारल्या, इकडं तिकडं फिरला, 5-10 मिनिट फिरला, कुणाला काही बोलत नव्हतं. आणि 10 मिनिटानंतर 4:30 पावणे 5 वाजता त्याने एक माणूस बोलून घेतला, तिथला मेंटेनन्सचा माणूस, आणि त्याला म्हणला ते जे डीजेचं वरच्या क्रमांकाचं जे निळं बटन आहे ते निळं बटन दाबा आणि सोडा.
तर त्या माणसाला बोलून घेतलं, मला ते निळं बटन आहे ना, ते निळं बटन दाबा आणि सोडा. तो माणूस आला, त्याला ते निळं बटन दाबलं आणि सोडलं. म्हणला मारा स्टार्टर. माणूस गेला, स्टार्टर मारला आणि डीजे चालू झाला. सगळ्या कंपनीतल्या लाईटी लागल्या, सगळ्या मशिनरी, कटिंग मशीन सहित सगळं चालू झालं. आश्चर्यचकित झाली माणसं. अरे सकाळी 9:30 ला बंद पडलेलं डीजे 4:30 वाजेपर्यंत त्याला 50 माणसं झटवत होती, काहीच नाही कळलं. या माणसाने एक बटन दाबायला सांगितलं, बटन दाबलं आणि डीजे चालू झाला. माणसं आनंदित झाली. आता कामाला लागायचं होतं, पण साहेब म्हणले नका जाऊ, आता किती 4:45 वाजले, 5 ला तर सुटायचं, नका कोणी चालू करू. त्याला म्हणले साहेब चहा पाणी काय? तो म्हणला चहा पाणी नको, माझी गाडी बोलवा, मला पटकन जायचं. तर त्यानं चहा घेतलं नाही, पाणी घेतलं नाही. मग एका साहेबांनी त्याला विचारलं, म्हणजे तुमची फी किती झाली? तर तो म्हणला गाडीचे 2,000 रुपये आणि माझे 10,000 रुपये. मी त्या डोक्यालाच हात लावला. अरे म्हणलं एवढ्या पगारात तर काही माणसं कामं करतात, आणि यानं 10 मिनिटात फक्त चक्कर मारली. एक बटन दाबायचं सांगितलं, ते पण त्यानं नाही दाबलं, दुसऱ्यानं दाबलं, 10,000 म्हणायला लागला. एका साहेबाने विचारलं, म्हणजे साहेब 10,000? एक बटन दाबायला 10,000 असते होय? तर तो म्हणला एक बटन दाबायचे 10,000 नाही, कोणचं बटन दाबायचं ते सांगायचे 10,000 आहे. बटन काय तुम्ही किती दाबली असती की, तुम्ही सकाळपासून मला बटन दाबताय, पण कोणतं दाबायचं हे ज्याला कळलं. आपण बी संसारातली किती बटन दाबली हो. झाली सुखाची लाईट चालू नाही. म्हणून संतांकडे जाणून घ्या की सुखाची लाईट लागण्यासाठी नेमकं कोणतं बटन दाबायचं. ज्याला ते नेमकं बटन म्हणजे परमार्थाचं ज्याला बटन दाबायला जमलं ना आयुष्यात, त्याचं जीवन सुखाचं झालं. बरं, त्याला मग समाधान मिळालं, त्याला शांती मिळाली, त्याला आनंद मिळाला. तो सुखाचा, समाधानाचा, आनंदाच्या वाटेकरी झाला. बाकी सामान्य माणसं मग आयुष्यभर शोधात राहिली, फिरत राहिली. मग त्यांना सन्मार्ग सापडला नाही, सद्भावना सापडल्या नाही, सद्विचार सापडले नाही.